फुल टाक. समोर नको बीच मध्ये यार, बीच मध्ये नको पाठी. वास्तविक पाहता संत रविदासांबद्दल केवळ चर्मकार समाजालाच नव्हे तर 18 पगड जातीतल्या सगळ्यांनाच संत रविदासांच्या विचाराबद्दल आदर आहे. अनेक जण संत रविदासांचा विचार जगतात, आपले आयुष्यभर पाळतात. आम्ही तर चर्मकार समाजातील मंडळी संत रविदासांना आपलं दैवतच मानतो. वास्तविक पाहता आज तशी पाहायला गेली तर आज संत रविदासांची जयंती नाही. वाराणसीला 15 फेब्रुवारीला संत रविदासांचा जन्म झाला आणि त्या दिवसापासून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली संत रविदासांची जयंती भूकंप झाला, कोणतं वादळ आलं तरी सुद्धा संत रविदासांची तारीख 15 फेब्रुवारी ही त्यांच्या जयंतीची तारीख आहे, ती आम्ही बदलू देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण जशी 14 एप्रिलला करतो, शिवरायाची जयंती आपण 18-19 फेब्रुवारीला करतो, त्याप्रमाणे संत रविदासांची जयंती सुद्धा ही 15 फेब्रुवारीलाच होणार आणि भारतातल्या सगळ्या खेड्यापाड्यात सगळ्या गावात तीच तारीख पक्की राहणार की ज्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. परंतु आता ती एक वाक्यता निर्माण आम्ही सगळी मंडळी करतोय आणि आता गचांडे, आमचे हंसराज रेगर, आमचे डोईपुळे, नेटके ही सगळी मंडळी याच विचाराची आहे आणि हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये एक वाक्यता आणू. परंतु आज या जयंतीचा मुहूर्त सगळ्यांनी केला आहे, तिथं आम्ही सगळेजण गटातटाने जाऊन आम्ही अभिवादन करतोय. शेवटी हा जयंतीचा उत्सव अनेकांनी मान्य केलेला आहे, अनेकांनी 15 फेब्रुवारी मान्य केलं आहे. तर त्याच्यामध्ये एक वाक्यता कशी येईल या दृष्टीनं प्रयत्न करतोय आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा संत रविदासांच्या विचारांना आम्ही मनापासून अभिवादन करतोय आणि त्या दृष्टीनंही आम्ही सगळी दमदार पावलं टाकतो. धन्यवाद. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे इथे येऊन संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करतो. आज या ठिकाणी 625वी जयंती साजरी होते आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जयंती साजरी होत आहे आणि संतांचे संत गुरु रविदास महाराज यांचं कार्य खूप मोला अफाट आहे. याचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रात व्हायला पाहिजे म्हणून बबनराव घोलप गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत आणि आम्ही संपूर्ण मुंबईची सगळी टीम आहे, ही मुंबईची टीम सगळी मुंबईमध्ये काम करून कटाई कामगार असतील, चर्मकार समाजाचे वेगवेगळे प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही कार्य करत असतो आणि ह्या जयंतीच्या दिवशी आम्हाला उत्साह येतो की बाबा आज बाबा जयंती आहे, आम्ही ह्या ठिकाणी एकत्र येतो, सगळ्या समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करतो आणि याच्यामध्ये नवीन आम्हाला परत प्रोत्साहन मिळते की लोकांचे कामं करायला आपल्याला या ठिकाणी. आणि
एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्मकार समाज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहे, ही जाणीव मला वाटतं कुठेतरी महाराष्ट्र शासनाला झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षी 450वी जयंती साजरी करायचं ठरवलेलं आहे. आणि आज संध्याकाळी दादर शिवाजी विद्यालय शिवाजी विद्यालय हिंदू कॉलनी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्री संत रविदास जयंती साजरी होत आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी कुठेतरी आता माझ्या लक्षात आलं की सरकारच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे की कुठेतरी चर्मकार समाजाला घेऊन चालला पाहिजे. आणि चर्मकार समाजाची आपल्याला गरज आहे. त्यांची खूप मोठी संख्या आहे, त्यांचं खूप मोठं मतदान आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आशिष शेलार हे पण सांस्कृतिक मंत्री हे पण या ठिकाणी येणार आहेत. आणि आमची इच्छा आहे की मी आता या ठिकाणी लोकांना आवाहन करतो समाज बांधवांना की संध्याकाळी हिंदू कॉलनी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं. त्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत आणि मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये आपल्या समाजाची ताकद पण त्यांना दिसली पाहिजे, जेणेकरून आपल्या काही समस्या किंवा आपल्या काही जे काही आपला प्रश्न प्रलंबित आहेत, महाराष्ट्र शासनाकडे प्रश्न प्रलंबित आहे, महानगरपालिकेकडे आहे आणि यांच्याकडे आपले जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न आपले मार्गी लागले पाहिजे. या दृष्टीने आपण आपली ताकद दाखवायला पाहिजे. आजचे जे सगळं राजकारण आहे असंच आहे, शक्ती प्रदर्शन करा आणि आपल्या समस्या पूर्ण करून घ्या. जय रविदास. सांगितलं की शासनही आज साजरा करत आहे जयंती, काय सांगणार आपण त्याला? सर्वप्रथम आजच्या या शुभदिनी, आज रविवार आहे, माघ पौर्णिमा आहे आणि संत शिरोमणी रविदास महाराज यांची 650वी जयंती पूर्ण भारत नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे. या निमित्तानं सर्व चर्मकार बांधवांना माझ्यातर्फे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ज्याप्रमाणे राजूने सांगितलं की आज शासनाने आज संध्याकाळी जयंती साजरी करतायत, याची दखल हे 30 वर्षापूर्वी माननीय गोलब साहेबांनी घेतली आणि चर्मकार महासंघाची चर्मकार समाजाची ताकद त्या महाराष्ट्राला दाखवली. आणि त्या अनुषंगाने शासनाने आज याची दखल घेऊन आज शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने संत श्री रविदास महाराज यांच्या विचाराचा प्रचार करण्याचा पूर्ण वर्षभराचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे. गावगाव जिल्हा आणि तालुक्यामध्ये जाऊन संत शिरोमणी रविदास महाराजांच्या विचारांचा प्रचार, त्यांचा आदर्श प्रचार हे करणार आहेत. आणि सर्व समाजाला मी या शुभदिनी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले नेते माननीय आमदार, माजी आमदार आणि समाजाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक माने साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांना पुढे बोलण्याची विनंती करतो. प्रथम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आदरणीय आमचे माजी आमदार बाबूराव माने यांचं सुद्धा अभिनंदन करतो. व आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे दुंदार नेते उमाकांत डोईपुरेजी, तसेच माजी मुंबई अध्यक्ष राजू लेटकेजी व आमचे प्रकाश खंडागळे व सर्व मान्यवर पदाधिकारी या जयंतीसाठी उपस्थित झालेले आहेत. दरवर्षीप्रमाणे या कुर्ला विभागामधील आपला मोठा बांधव चर्मकार समाज राहत आहे आणि हजारो बांधव या सोहळ्यामध्ये गिरीपूरला जमत आहेत. त्यांचं आपण सर्व मनापासून स्वागत करूया. येणाऱ्या काळामध्ये समाजाने इतर समाज जसा एकत्र होत आहे तसाही सुद्धा आमचा समाज एकत्र होण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आमच्या समाजाने आत्मसात केले. त्या धर्तीवर आमचा समाज एकत्र होऊन तळागाळातील आमच्या गरीब जनतेच्या रविदास समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे नेते पुढाकार घेतील. आमचे राष्ट्रीय नेते मनराव घोलपजी व रविदास सेवा संघटनेच्या अनेक संघटना आहेत, त्यांनीसुद्धा एकूण राहून त्या हिंदुस्थानाला ताकद देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानाला सांगण्याचे आहे की रविदास महाराजांची सुट्टी ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला पण सुट्टी मिळण्यात यावं. ज्या ज्या घटनेच्या तरतूद दिलेल्या त्या तरतुदीने आम्हाला आमच्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाचं प्रबोधन व्हावं ही रविदासाची प्रार्थना आहे. जय हिंद, जय रविदास. संत रविदास महाराजाला नमन वंदन करतो की संत रविदास महाराजांची 650वी जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि कुर्ला श्री जेथे सर्व आमचे बांधव जमा झालेले आहेत. सर्व रविदास महाराजांचे विचार आत्मसात करण्यासाठी जमा झालेले आहेत. शासनसुद्धा विविध योजनेसाठी कटिबद्ध असून तसंच शासनाने मुंबई महापालिकेमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये संत रविदासाची जयंती साजरी करावा असा आदेश जारी केलेला आहे.
मात्र मला दुःख होत आहे की बऱ्याच वॉर्डमध्ये संत रोहिदास जयंती साजरी होत नाही आहे. तर संत रोहिदास महाराज हे जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध असून त्यांचे विचार हे सर्व सामान्य माणसाला आत्मसात करण्याचे विचार आहेत. आईवडिलांची सेवा करणे, समाजकार्य करणे, समाजामध्ये प्रबोधन करणे, जे आजच्या घडीला समाजाची आवश्यकता आहे समाजाला, तेच रोहिदास महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे हीच मी रोहिदासचरणी प्रार्थना करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. आता सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही कुर्ला ब्रिज या ठिकाणी सर्व समाज बांधव जमलेलो आहोत आणि मोठ्या उत्साहात ही जयंती मोठ्या ताटापाटात कुर्ला ब्रिज या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वांना संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. साजरा होत आहे. पुऱ्या भारतात नव्हे तर पुऱ्या विश्वामध्ये आज संत श्री रोहिदास महाराजांची जयंती साजरी होत आहे. आणि आज वार्ड क्रमांक 151मध्ये आमचं अविभाग्य आहे की संत रोहिदास महाराजांचे उद्योगपणाचं नाव आहे आणि त्याच मुलाखाली महाराजांची प्रतिमा आहे. आणि इथे आमच्या या विभागामध्ये सर्वात जास्त आज समाज मोठ्या प्रमाणात राहत असतो. कारण आमचा उद्योग हा चप्पल बनवण्याचाच आहे. त्यामुळे टक्कर आज संत शिरोमणी रोहिदास महाराजांची 650वी जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि आम्ही सर्व संत रोहिदास भक्त आणि आमचे चर्मकार बांधव या कुर्ला येथे संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी आलेला आहोत. आणि त्याचे विचार हे सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचावा. रोहिदास महाराजांचे विचार हे जगाला हेवा वाटा असे विचार होते. रोहिदास महाराजांनी कधी जातीपात भेद केलेला नाही आहे, सर्व समान लेखलेला आहे. आणि रोहिदास महाराजांनी जे घटनेमध्ये सांगितलेलं आहे की सब चाहे सबको मिले अन्न वस्त्र, सब रहे प्रसन्न, सर्व सुखी समृद्धी व्हावे, ही रोहिदास महाराजांचे विचार आहे. आणि ते विचार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने व तसेच नरेंद्र मोदी सुद्धा आत्मसात करीत आहेत. कारण की रोहिदास महाराजांचे विचार हे खरोखरच प्रगती आणि सुशासन निर्माण करणारे विचार आहेत. ते खरोखरच आपण आत्मसात करावे आणि जनतेने सुद्धा रोहिदास महाराजांचे विचार अर्पण करावे. यासाठी आपण रोहिदास महाराजांना नमन करूया आणि येणाऱ्या काळामध्ये समाज प्रबोधन करून रोहिदास महाराजांचे विचार सर्व जगाला लाभू दे हीच इच्छा करू. त्या कुर्ला परिसरामध्ये या उड्डाणपुलाला संत रोहिदास महाराजांचे उड्डाणपूल सुद्धा नाव दिलेलं आहे सरकारने. आता यासाठी आम्ही मागणी करणार आहोत की या उड्डाणपुलाच्या खाली रोहिदास महाराजांचा भव्य असा पुतळा उभा करावा महापालिकेच्या वतीने. आणि या लोकांना जे विचार आहेत सर्व समाजातील लोकांना रोहिदास महाराज विचार प्रकट व्हावे हीच इच्छा आमच्या समाजाची आहे. संत रोहिदास महाराज यांना आज जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना. आणि संत श्रीमणी रविदासजी महाराज यांचा एक संदेश आहे, मन चंगा तर कटोटींनी गंगा. कारण आपलं मन साफ ठेवायचं आणि मानव धर्म हा सर्वप्रथम धर्म हा संत रोहिदास महाराजांनी सांगितला. जात पात प्रांत काही करायचं नाही, माणुसकी आणि मानव हाच संत रोहिदास महाराजांचा धर्म आणि तो स्वीकारायचा. त्यांनी आपल्या वाणीतून आज जगभरात, आज भारतात नव्हे पुऱ्या विश्वामध्ये संत रोहिदास महाराजांची जयंती बनवली जाते. आज आम्हाला एक आनंद होतो की असे संत आपल्या भारतामध्ये आहेत ज्यांची पाखी पुऱ्या विश्वामध्ये आहेत. आणि आमचा वार्ड क्रमांक 151 हा पूर्णपणे इथे चर्मकार समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि कारण इथे चप्पल बनवण्याचं काम आशियामध्ये 1 नंबर असं आशिया खंडामध्ये चप्पल बनवण्याचं काम हे ठक्करबाबामध्ये आहे. आणि ह्यामध्ये आमचा हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी आमच्या समाजाला एकच मान्य की आज हे संत रोहिदास महाराजांचे जे स्मारक आहेत तिथे सर्वांनी येऊन नतमस्तक व्हायचं आहे. आणि आम्ही शासन दरबारी एक प्रार्थना करत आहोत, एक विनंती आहे की रोहिदासजी महाराज यांची वर्षभर देखभाल होत नाही आहे. आणि 1 दिवस पहिले त्याची देखभाल आमच्यासारखे कार्यकर्ते येऊन इथं साफसफाई करत आहात. ह्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एक माझी नम्र विनंती आहे की ते चांगलं भव्य दिव्य असं स्मारक बनावं. कारण मुंबईमध्ये आज कुर्ला सिग्नल या नावाचं नसून संत रोहिदास उड्डाणपूल हे मार्ग नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे याचं सुशोभीकरण करावं आणि शासनाने करावं ही माझी शासनाला नम्र विनंती आहे. आणि जाता एकच संदेश आहे
की संत रविदास महाराजांनी जे वाणी त्यांचे सांगितले त्या वाणीप्रमाणे आपण वागूया आणि राहूया गोडी आनंदाने मिळून राहूया हेच संत रविदास महाराजांनी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. जय रविदास. सर्वात प्रथम संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम. संत रविदास महाराजांची 650वी जयंती अख्ख्या देशभरात खूप मोठ्या संख्येने खूप उत्साहात यंदा साजरा होणार आहे आणि करत आहेत. त्या जयंतीनिमित्त अख्ख्या भारतातील प्रत्येक चर्मकार बांधवास महाराष्ट्रातील मुंबईतील आमच्या सर्व चर्मकार बांधव जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि सर्व आमच्या चर्मकार बांधव ही जयंती उत्साहाने साजरा करत राहतात. त्याबद्दल सगळ्यांना अभिनंदन आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि माझं स्वतःचं आणि माझ्या सगळ्या परिवारातर्फे आमच्या संत रविदास महाराजांना आमचं नमन. आज सगळ्यात प्रथम आमच्या चेंबूर विधानसभेतील आमचे सर्व कार्यकर्ते अणुशक्ती विधानसभेतील आम्ही सर्व चर्मकार बांधव प्रत्येक वर्षी उत्साहाने या परिसरात आम्ही इथे जयंतीला प्रतिमेला वंदन करण्यासाठी आम्ही येत राहतो आणि आम्ही प्रत्येक वेळेस हा आनंदाने उत्सव साजरा करतो.